महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू कुटुंबांना घरं देण्यासाठी फडणवीस सरकारने एक अभूतपूर्व निर्णय घेतलाय। 1 जानेवारी 2011 पर्यंत झालेले आणि सध्या अस्तित्वात असलेले सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणारे मुंबई महानगर क्षेत्र वगळता हा निर्णय लागू करण्यात आला। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय। पात्रता आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती ठरली आहे। 31 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जातील। महसूल विभागाने हा शासन निर्णय आता जारी केला आहे। शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 9 ऑगस्टला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मध्य प्रदेशातील घराला घेराव टाकून आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी दिला। जय श्रीराम, हिंदू किसान को कब मिलेगा दाम असा सवाल आता बच्चू कडू यांनी उपस्थित केला। नेहमी कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांच्या हमीभावाची लढाई लढू असा पवित्र आता बच्चू कडू यांनी घेतलेला आहे। जय श्री राम, हिंदू किसान को कब मिलेगा दाम ही लढाई आम्हाला शिवराज चव्हाणच्या गावापासून सुरुवात करायची आहे। ऑगस्ट महिन्यात त्याची आखणी आतापासून करणार आहोत। प्रचंड ताकदीची लढाई हमी भावाची आम्ही लढतो। ज्या पद्धतीने विजय भाऊने सांगितलं, वामनरावने सांगितलं की नेहमी कर्जमाफीपेक्षा एक डावच्या दामाची लढाई, हमी भावाची लढाई आणि ते उचित हमी भावाची लढाई आम्ही लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।